हाँ। ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं नहीं, सुके सुके सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग असणारा इश्क सोपियाना हिंदी सॉन्गवरती व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, कारण आपण मराठीमधनं स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये जितके काय मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन व्हा, कारण आपण टेलिग्रामवरती सुद्धा विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. तर टेलिग्रामची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच मिळणार आहे. तर तिथून जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. आणि आजचा व्हिडिओ आपण ऑलेट मोशन ॲप्लिकेशनवरती बनवणार आहोत. तर चला मित्रांनो, थोडंसं वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. Once more! Once more! Once more! Get up. तर मित्रांनो, मी ऑलेट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. तर अशा प्रकारे आपले दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत. तर मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडीच इम्पोर्ट करून घेतलेले आहेत. तुम्हीसुद्धा प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या, लिंक डिस्क्रिप्शनमध्येच आहे. तर मी बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो. तर अशा प्रकारे आपल्या बिटमार्क प्रीसेट बघायला मिळणार आहे. बिटमार्क प्रीसेटमध्ये एक तुम्हाला सॉन्ग आणि एक ग्रुप बघायला मिळणार आहे. तर आता काय करायचं, आपल्याला या ग्रुपला एडिट करायचं आहे. तर ग्रुप कसा एडिट करायचा ते तुम्हाला सांगतो. तर ग्रुप एडिट करण्यासाठी ग्रुपवरती टच करायचे, त्यानंतर एडिट ग्रुपवरती जायचे. त्याच्यानंतर ना तुम्हाला अशा प्रकारे इथं फोटोज बघायला मिळणार आहेत. तर ओके, तर काय करायचं आपल्याला, सिम्पली एकदम या फोटोवरती टच करायचे. फोटोवरती टच केल्याच्यानंतर ना इथं कलर अँड फिलवरती जायचे. इथं नाव किंवा नंबर काही असेल यावरती टच करून घ्यायचे. टच करून घेतल्याच्यानंतर ना तुमची तिथं काय फोटोची फाईल आहे ती फाईल ओपन करून घ्या. तर यामधलं तुम्हाला एखादा फोटो ॲड करून दाखवतो मी एक्झाम्पलसाठी. तर मी एक फोटो सिलेक्ट करतो. तर अशा प्रकारे फोटो सिलेक्ट केल्याच्यानंतर काय करायचे, वरी प्लसवरती क्लिक करून द्यायचे. जो आपला फोटो आहे तो अशा प्रकारे इथं ॲटोमॅटिकली ॲडजस्ट होऊन जाणार आहे. तरी तुम्ही एकदा ग्रुपच्या बाहेर येऊन बघा आपला फोटो बरोबर बसलेला आहे का. इकडे बघा आपला फोटो अशा प्रकारे बरोबर बसलेला आहे. तर अशाच प्रकारे आपले सर्व फोटो काय करायचे, ॲड करून घ्यायचे. तर तुम्ही काय करा, हे सर्व फोटोज ॲड करून घ्या, कारण की तुम्हाला सगळे एक एक फोटो जर दाखवत गेलं का आपला व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. तर मी तोपर्यंत आणखीन एक एक्झाम्पलसाठी फोटो घेऊन दाखवतो. तर अशा प्रकारे दुसरा पण फोटो ॲड करून घेतलेला आहे मी. आपल्याला काय करायचं, एकदा तरी ग्रुपच्या बाहेर येऊन बघायचे, नाहीतर काही गरजसुद्धा नाही ग्रुपच्या बाहेर यायची, असंच चालू द्या. तर अशा प्रकारे आपण ग्रुप एडिट केल्याच्यानंतर काय करायचं, हे सगळे जितके काय बाहेरचे फोटो असतील ते सर्व बाहेरचे फोटो आपल्याला ॲड करून घ्यायचे. तर इथं अशा प्रकारे आपला ग्रुप एखादा बरेच कमी येणार आहे. तर काय करायचं, आपल्या ग्रुपमध्ये जाऊन फक्त बाहेर यायचं आहे. तर आपला ग्रुप अशा प्रकारे ॲटोमॅटिकली ॲडजस्ट होऊन जाणार आहे. तर आता काय करायचं, या समोरचं आपलं सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर फोटो ॲड करण्यासाठी काय करायचं, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचं आणि इथं जिथे काय तुमचा फोटो असेल तर फोटो ॲड करून घ्यायचा आहे. आणि मी एक सिंगलच फोटो ॲड करून घेतलेला आहे. तुम्ही मल्टिपल म्हणजे वेगळे फोटोसुद्धा ॲड करून घेऊ शकता. तर मी अशा प्रकारे फोटो ॲड करून घेतलेला आहे. तर फोटोला एकदम बरोबर ॲड करण्यासाठी काय करायचे, वरी 3 डॉटवरती टच करायचे, याला फिल टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचे. तर आपला व्हिडिओ एकदम बरोबर रेशोमध्ये ॲड होऊन जाणार आहे. तर आता काय करायचं, एकदम लास्ट बीट पैसे यायचे, याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची फोटोची. आता काय करायचं, हे जे आपले बीट आहेत या बीट वाईज आपला फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे. तर मी आपला फोटो स्प्लिट करून घेतो मित्रांनो. मी अशा प्रकारे फोटो स्प्लिट करून घेतलेला आहे. तर आता कसं यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत. काय करायचं की एकावरती फोटो राहिलेला आहे तो मी ॲड करून घेतो.
तर मी हा सुद्धा फोटो ॲड करून घेतलेला आहे. तर यामध्ये काय करायचं आपल्याला इफेक्ट ॲड करायचे. तर इफेक्ट ॲड करण्यासाठी बॅकला यायचे शेकी इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती आणि काय करायचं आहे आपल्याला हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. व्हिडिओवरती आल्याच्या नंतर काय करायचं आहे डायरेक्ट समोर यायचं आपल्याला इकडे आणि थोडं इथून पुढे लक्ष द्या. व्हिडिओ थोडा स्किप नका करू. आता काय करायचं आपल्याला इथून फक्त 3च फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं बरं का. काय म्हणतोय मी 3च फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. हा जो 4 नंबरचा फोटो आहे हा 4 नंबरचा फोटो सोडायचा आहे. इथून 3 फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर म्हणजे 4 नंबरचा फोटो सोडायचा आहे 3 फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे. आता हा जो 4 नंबरचा फोटो हा सोडायचा आहे. इथून समोरच्या 3 फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर म्हणजे हा जो 4 नंबरचा मधला इफेक्ट आहे हा मधला फोटो आहे. इकडे दुसरे इफेक्ट येणार आहेत. तर मी अशा प्रकारे सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट केलेला आहे मित्रांनो. हा जो आपला 4 नंबरचा फोटो इथं येत आहे आणि काय करायचं त्या समोरच्या दोन्ही फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर आता काय करायचं बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्या नंतर ना हा जो एकदम 3 नंबरचा इफेक्ट आहे हा 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे आणि काय करायचं आता जिथे काय राहिले आपले मधले फोटो आहेत 4 नंबरचे त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर मी ह्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून देतो. तोपर्यंत तुम्ही आपली व्हिडिओला लाईक नक्की करा. तर मी अशा प्रकारे ह्या मधल्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून दिलेला आहे. तर आता काय करायचं आहे बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती. तर आपण इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्या नंतर ना अशा प्रकारचा एक रेक्टँगल इफेक्ट असेल हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. ॲक्च्युली मित्रांनो हा इफेक्ट मी टाकायचं विसरलो होतो. तर आता इफेक्ट पेस्ट केलेला आहे तुम्हाला आपल्या लेअरवरती मिळून जाणार हा इफेक्ट. तर हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं हा जो मधला फोटो आहे ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. हा 2 इफेक्ट आपल्याला इथंच पेस्ट करून द्यायचे म्हणजे डबल पेस्ट करायचा हा इफेक्ट इथंच. तर मित्रांनो आपला ऑलमोस्ट व्हिडिओ रेडी झालेलाच आहे. तर आता व्हिडिओमध्ये थोडंसं काम राहिलेलं आहे म्हणजे एक ब्लरचा इफेक्ट ॲड करायचा आहे. हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. 1 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट द्यायचा आहे आणि काय करायचं आहे एक बॉर्डर ॲड करायची. तर बॉर्डर ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे. एक रेक्टँगल घ्यायचा आहे. त्याच्यानंतर वरी 3 डॉटवरती टच करायचं आहे. याला ट्रस्ट कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना कलर अँड फिलवरती जायचं आहे. साईडला नो कलर सिलेक्ट करायचा आहे. बॅकला यायचं बॉर्डर अँड शॅडोवरती स्टोक इनेबल करायचा आहे. स्टोकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे. स्टोकची लेंथ 7 ते 8% ठेवून घ्यायची आहे. तर तुमच्या हिशोबासुद्धा ठेवून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपली बॉर्डर बनवून रेडी होणार आहे. तर बॉर्डरची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सहकारांसाठी वरील शेअर ऑप्शनवरती टच करायचं आहे आणि याला 1080 पिक्सल ठेवून घेऊ शकता नाहीतर 720 देखील चालेल बट 1080 पिक्सल ठेवून घ्या आणि खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर आपला व्हिडिओ अशा प्रकारे गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण अशाच प्रकारे मराठीमधनं जबरदस्त कॉन्सेप्ट आणत असतो. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.